तथा गुरुवर्य नाटेकर गुरुजी यांचं देखील स्वागत. खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा तथा आमचे मित्र आदरणीय तथा वंदनीय श्री मुकेशजी अजगुलकर यांचं देखील स्वागत. खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय परेजी बावकर, खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा विद्यमान सचिव तथा विद्यमान धोपावे गावचे सरपंच श्री आशीर्वादजी पावसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ नेत्रताई ठाकूर, वेळणेश्वर वाडदई माजी सरपंच सन्माननीय नवनीतजी ठाकूर, त्याचप्रमाणे हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं असे आमचे आदरणीय तथा गुरुवर्य पोस्करजी गुरुजी यांनी देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. साखरेवाडी गावचे माजी सरपंच तथा फणसकर मंडळ यांचे सर्व आदरणीय विठोबाजी फणसकर यांचं देखील स्वागत. त्याचप्रमाणे आम्हाला हे केबल तथा इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली असे आदरणीय प्रसादजी तिवरेकर, त्याचप्रमाणे हेदवतड गावचे पाटील तथा हेदवी गावचे माजी सरपंच यांचं देखील गजाननजी हेदवकर यांचं देखील मी श्रीदेव वेळणेश्वर यांच्या वतीने आभार आणि स्वागत व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील डॉक्टर केळकर मॅडम यांचं देखील स्वागत. त्याचप्रमाणे स्वागत करतो. हॅलो, स्वयंभू स्फूर्ती कला तसेच जल फायटर यांचे संघ मालक तसेच सर्व खेळाडू यांनी देखील मैदानावरती यायचे. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. मंडल हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवता कार्यक्रमाकडे अगदी बारकाईनं लक्ष द्या. हे ट्रॅडिशनल आपल्या खारवी समाजाची ओळख सांगणारी जी छोटी बच्चे कंपनी आहे ना, तेच फक्त धावपट्टीकडे जाणार आहेत. बाकी सर्व आयोजकाच्या भूमिकेत वेळणेश्वर मध्ये इंडियन ब्ल्यू रंगाच्या टी शर्ट परिधान केलेले आयोजक आहेत. आता पहिल्यांदा कार्यक्रमाची अगदी थोडक्यात रूपरेषा. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत हे स्वागत गीतानं होणं गरजेचं आहे. म्हणून सुंदर, कारण संगीत ही साधना आणि आराधना आहे. सप्तसुरातून आयुष्य सुद्धा सुंदर होतोय. ते स्वागत गीत आपल्या खारवी समाजाच्या या स्वरकन्या करतील, या मान्यवरांचं. आणि त्याच्यानंतर अगदी ईश स्तवन, या ईश स्तवनानंतर मान्यवर अगदी प्रतिमा पूजनासाठी समोर येतील. ईश स्तवनाला येण्या अगोदर मी आयोजकांना सर्वांना अगदी सूचना देईल. तिकडे थांबलेले सर्व आयोजक अगदी त्या बाजूने या पूर्ण सीमारेषेला म्हणजे बाउंड्रीला लाईन अप करतील, आणि या रांगेत थांबलेले सर्व आयोजक आहेत ते अगदी या बाउंड्रीला लाईन अप करतील. म्हणजे माझे कॅमेरामन आहेत, म्हणजे अगदी या उत्तम क्षणचित्रांना त्यांच्या कॅमेऱ्याच्या कोनात कैद करतील. तर चला, आपल्या चौथ्या पर्वाला सुरुवात करताना खारवी समाजाची ओळख, स्वाभिमान, अभिमान आणि एकात्मतेची भावना काय
या मैदानावरती टाळ्यांच्या गजरात दाखवूया, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवरांचं मी सामूहिकरित्या सर्वांचं शब्द सुमनानं सविनय सहर्ष स्वागत करतो. जाऊया स्वागत गीताकडे. स्वागतातून असणारे, आज स्वागतोत्सुक असणारे आमचे आयोजक आणि ज्यांचं स्वागत या स्वागत गीतातून होईल हे आमचे सर्व सन्माननीय मान्यवर. कोण राजकीय पटलावरील, कोण समाजाचा, कारण असं म्हटलं जातोय माणूस किती जगला हे महत्वाचं नाही, समाजासाठी कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज माझ्या समाजासाठी, समाजाची ओळख म्हणून कार्य तत्परतेने काम करणारा समाजप्रिय समाजसेवक या अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. त्यांचं स्वागत या सुंदरशा स्वागत गीतातून. जाणवाया
चेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सतसंगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सतसंगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे पंखास या बळ दे नवे झे पावण्या आकाश दे दे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे आवडल्यानंतर टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या या सुंदरशा स्वागत गीतासाठी. आवाजातील सुरेल सुमधुर आणि गोड आवाज होता आपल्या स्वरकन्यांचा. स्वागत होतं या आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं. लगेचच आपली भक्ती आपला समाज जागदी ईश्वरावरती भरोसा ठेवून या अथांग अरबी समुद्रामध्ये जातोय आणि मासेमारी करतोय. आज ज्या ईश्वरावर तेवढी नितांत भक्ती आणि म्हणूनच त्या ईश्वराप्रती एक गीत KPL 2023 खारवी समाज प्रीमियर लीग 2023 दरम्यान ईश्वराला वंदन असेल या सुंदरशा गीतात. प्रणति भारवे व्याहराम स्वागतं शुभवन्दनं प्रणति भारवे व्याहराम स्वागतं शुभवन्दनं शब्दपुष्पे राचराम शब्दपुष्पे राचराम श्रीमतामभिनन्दनं प्रणति भारवे व्याहराम स्वागतं शुभवन्दनं प्रणति भारवे व्याहराम स्वागतं शुभवन्दनं अतिथिदेवा वयं हृदयं सभाजनपात्रं विधाय अतिथिदेवा वयं हृदयं
अक्षतै भार्वे समन्तस्मिन्निन्द्राय नयनदीपे वयं कुर्मो मतिमता नीराजनम् नयनदीपे वयं कुर्मो मतिमता नीराजनम् प्रणति भार्वे व्याहराम स्वागतं शुभवन्दनम् प्रणति भार्वे व्याहराम स्वागतं शुभवन्दनम् शब्दपुष्पे राचराम शब्दपुष्पे राचराम श्रीमतामभिनन्दनम् प्रणति भार्वे व्याहराम स्वागतं शुभवन्दनम् प्रणति भार्वे व्याहराम स्वागतं शुभवन्दनम् स्वागतं शुभवन्दनम् स्वागतं शुभवन्दनम् स्वागतं शुभवन्दनम् थँक्यू. तुम्ही थांबायचं आहे तिथेच. अगदी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ईशस्तवनच्या स्वरकन्यांच्या सुमधुर आवाजातून ऐकलं त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. स्वयंभू स्फूर्तिकला संघ आता लाईनअप तोडू नका प्लीज, सर्वांनी फक्त रांगेत राहा. स्वयंभू स्फूर्तिकला संघ आहे का उपस्थित? चला या पाठीमागे, अगदी या मुलांच्या पाठीमागे आपण उभं राहायचं आहे. एक एक मुलगा, 15चा स्क्वॉड असेल, 15 ना अगदी. आणि तदनंतर पहिला सामना होणार जल फायटर आणि स्वयंभू स्फूर्तिकला. चला यायचं आहे. या ट्रॅडिशनल अगदी आपल्या कार्वी समाजाची ओळख सांगणाऱ्या वेशभूषेत असणाऱ्या आपल्या या छोट्यांकडे, अगदी छोट्यांच्या पाठीमागे थांबायचं आहे. जल फायटर संघाचा संघनायक. तदनंतर चला मी अगदी विनंती करतोय, आपण आपापल्या पाठीमागे म्हणजे अबाउट स्वयंभू स्फूर्तिकला का कर्णधार कोण आहेत? कर्णधार चला या यांच्या पाठीमागे स्वयंभू स्फूर्तिकला. जल फायटर आहे का? जल फायटर टीम प्लीज आलेत का जल फायटर? तोपर्यंत मी आपल्या आयोजकांना विनंती करतोय, तुम्ही अगदी आपल्या या बाजूने, इतरांना तुम्हाला अगदी जायचं नसेल तर मैदान मोकळा करा, मैदानाच्या बाहेर व्हा. इतरांनी तुम्ही अगदी तुमच्या पाठीमागून त्या बाजूनं बाउंड्रीला लाईन अप करा. एका रांगेत चला सर्वांनी. येस चला तिकडनं बाउंड्रीवरून तिकडनं ते बोये जे लावलेले आहेत अगदी त्याच्यावरून लाईन अप करून, आणि तुम्ही इकडनं सरळ पूर्ण सीमारेषेला लाईन अप करायचं आहे. चला एका पुढे व्हा. एक जण सर्वजण जातील. लाईन अप करून एका रांगेचा एका विशिष्ट अंतर ठेवा. सीमारेषेला अगदी आपण आपल्या बाउंड्रीला लाईन अप करायचं आहे. जल फायटर संघाचा संघनायक ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये असणाऱ्या माझ्या ज्या चला सभोवताली पूर्ण बाउंड्री लाईन अप करायची आहे सर्वांनी. ग्राउंड वरती पूर्ण सभोवताली ज्या ठिकाणी आपल्याला बोया बोलतायत ना, अगदी ते बोये जे लावलेले आहेत सीमारेषेवरती, त्या बोयांवरती विशिष्ट एका हाताचा म्हणजे अंपायर ज्याप्रमाणे वाईड करार देतायत ना त्याप्रमाणे अंतर ठेवा. आणि चला पुढे तिकडे अगदी गेट पर्यंत, तिकडच्या गेट पर्यंत गेले पाहिजेत. अंतर ठेवा, पुढे वा. येस संपूर्ण सीमारेषा लाईन अप झाली पाहिजे. तुम्ही इतरांनी इकडेच थांबा. बाकी मैदानातून आता अस्ताव्यस्त कुणी चालू नका. जल फायटर संघ जर उपस्थित नसेल, जल फायटर आलाय ना ते, चला जल फायटर रिक्वेस्ट असेल ज्या वेळेला तुम्ही संघ नाही कुठे आहे तुमचा कर्णधार?
पुढे राहतील उभे तिकडे. संगनायक तिकडे तोंड करून उभे राहा एका रांगेत. अगदी पाठीमागच्या समोरच्या खेळाडूच्या पाठीमागे डोक्याकडे बघा. अगदी आपण जिकडे येस रांगेत उभे राहा. तुम्ही पण छोटे बच्चे कंपनी तिकडे लगेच आपल्या पिच कडे धावपट्टीकडे हात पकडा त्यांचा. प्रत्येक एक एक छोटा खेळाडू तुमच्या सोबत घ्या. त्याच्यानंतर तुम्ही पण थांबायचंय. ते अगदी सीमारेषेवरून धावपट्टीकडे. जल फायटर फास्ट प्लीज चला लवकरच. येस एकानी येस एका एकाला घ्या. घ्या पाठीमागे. पुढे वा. शौचालयाकडे अगदी जी गर्दी आहे त्यांना रिक्वेस्ट असेल पूर्ण धावपट्टीला लाईन अप करा. अंतर ठेवा ना तुम्ही समोर. अंतर ठेवा समोर बाबा. एक ओव्याचा अंतर. एक ओवा आपल्याकडे अगदी बोया ओवा. येस सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडून सीमारेषा गावच्या वेशी बांधल्या जायच्या पूर्वी अगदी पूर्वी साथीचे रोग गावाकडे यायचे मग अशा स्तिवा बांधल्या जायच्या गावच्या वेशी बांधल्या जायच्या. चला पुढे तिकडचेही सर्वांनी सरका तिकडे. अंतर ठेवा एक. येस पर्ससीन सारखी ज्याप्रमाणे नेट आपण पर्ससीनची टाकतोय त्याप्रमाणे अजूनही पाठीमागे अंतर ठेवा. हे पिंक टी शर्ट अंतर आहे तुमच्यात. तुम्ही समोरच आहात. आवाज येतोय यांना प्लीज समोर समोर. हाताचा अंतर ठेवा ना. अंपायर वाईट करतात. एक ओव्याचा अंतर. येस वाला म्हणजे समजणार. एका एकाने सांगा मग तसं होईल. एक वाव. एक वावचा अंतर ठेवा. त्याच्यानंतर अगदी आता दोन्ही हात लांब करा प्रत्येकाने बघा सीमारेषेच्या. येस बाउंड्रीवर असणाऱ्या सर्वांनी दोन हात लांब करा. येस तिकडची लाईन अगदी परफेक्ट. उजवीकडील शालेकडे असणारे जे खेळाडू दिसत आहेत ना आपले आयोजक असा अंतर ठेवा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. शालेकडे आहेत त्यांच्यासाठी. येस तो अंतर ठेवा. पूर्ण अगदी धावपट्टी लाईनअप झाली पाहिजे. गेट कडे गर्दी झाली. आता जो बोया लावतोय ना तिथे आताचा अंतर ठेवा. वाईट करा. आवाज येतो का साऊंड मास्टर? आवाज थोडासा द्या. किशोर तांडेल एका हाताचा अंतर ठेवा. अगदी किशोर तांडेल. पूर्ण आता इकडेही अगदी प्रॉपर लाईन झालेली आहे. आता सर्वांनी आपल्या खारवी समाजाच्या अभिमानासाठी आणि एकात्मतेसाठी खर तर एकात्मतेची भावना आहे. मी ससून डॉग वरती झालेल्या माझ्या खारवी कोली समाजाच्या त्या अगदी मोर्चा प्रसंगी जाबलेला भास्कर जाधव, राहुल नार्वेकर, जयंत पाटील, भाई जगताप 14 आमदारांचा ताफा होता. तेव्हा मी सांगितलं होतं माझ्या समाजाबद्दल 71% पाणी आहे या भूतलावरती जमिनीवरती विश्वात पृथ्वीवरती आणि 29% जमीन आहे. 29% जमिनीवरती असणारा वाघ या वाघाच्या जबड्यात हात घालणं सोपं आहे परंतु या अथांग अरबी समुद्रात राहून शार्कच्या जबड्यात हात घालण्याची ताकद ज्या समाजामध्ये आहे त्या समाजाला खारवी समाज म्हटलं जातोय. आम्ही वंशज कुणाचे ठाऊक आहे का? आम्ही वंशज आहोत वाल्मिक ऋषींचे, वाल्या कोलींचे. अहो ज्यांनी 7 रांजण भरतील एवढे ठोकले पण त्याचा देव सुद्धा काही वाईट करू शकला नाही. ही ताकद आहे माझ्या समाजाची आणि माझ्या पूर्वजांची. त्या वाल्मिक ऋषींसाठी आणि आस्थादायक खारवी समाज प्रीमियर लीग 2023 या भव्य आणि दिव्य आयोजनाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी अगदी मी जलफटर आणि स्वयंभू स्फूर्ती कला या दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट करीन की आपल्या सोबत असणारा एक ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये आमचा असणारा एक छोटा प्रतिनिधीला घेऊन धावपट्टीला लाईन अप करायला जायचं आहे आणि त्यांच्यासाठी इतरांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. KPL 2023 चला पुढे वा. सरका एक छोट्याला घेऊन चला तुम्ही टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. KPL 23 2023 चा पर्व सावकाश जायचं आहे.
एक एक अगदी अलगद घेऊन या आपल्या लाईन अप करायचे. तुम्ही धावपट्टी आरोग्य केंद्राकडील जल फायटर आणि स्वयंभू स्फूर्ती कला तुम्ही पॅवेल कॉम्बॉक्स कडील धावपट्टी लाईन अप करायचे. तेव्हा या हाताचा अंतर ठेवा. आता अगदी मला या ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये जाणारे जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्यांच्यासाठी. आणि अगदी बाउंड्रीवर चला सीमारेषेवर त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आपण पाहत आहे, अनुभवत आहे, हा थरार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खारवी समाजाचा. आणि खारवी समाजानं ठरवलं आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरतील 20 संघांना 20 बलाढ्य टीमना आमंत्रित केलंय. त्यातील पहिल्या 2 टीम फर्स्ट इम्प्रेशन इट इज लास्ट इम्प्रेशन. पहिलं प्रेम, पहिलं अपत्य, शाळेतील पहिलं गिरवलेलं अक्षर हे कदापि विसरू शकत नाहीत. आणि म्हणूनच पहिला सामना असेल KPL 2023 मधील स्वयंभू स्फूर्ती कला. पूर्ण धावपट्टी लाईन अप करा. अंतर ठेवा वाईटचं. परत एकदा तुम्ही येस जल फायटर तुमच्या समोर ठेवा. त्यांना छोट्यांना अगदी समोर पडेल. धन्यवाद साऊंड ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर खरं तर मी अगदी अभिमानानं सांगतोय आलेले मान्यवर, तुम्ही तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ खर्च करून आमच्या छोटेखानी या कार्यक्रमाप्रसंगी आलात. मी मान्यवरांना विनंती करेन की सर्वांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी. मग वेल्डेश्वर या गावातील कारभारी असतील, पाटील असतील, सरपंच असतील, होर्डेकर असतील, त्याच्यानंतर या सर्वांना विनंती असेल व इतर सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण प्लीज प्रतिमा पूजनासाठी समोर जायचं आहे. सर्वच मान्यवरांना, आदरणीय मान्यवर यांच्या पवित्र शुभास्ते मंडळी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. मंडळी एखाद्या कार्याचा शुभारंभ करायचा आहे म्हणजे बाप्पाचं पूजन हे अनिर्वार्य आहे. पूर्ण धावपट्टी लाईन अप करा ना स्टॉम्प विकेट पर्यंत. येस कॅप्टन. हा अंतर ठेवा थोडा थोडा. अंपायर वाईट कसा देत आहेत त्याप्रमाणे हात. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व पाहुण्यांना पंच मैदानाकडे घेऊन जाते. मित्रहो, खरं तर धावपट्टीचं उद्घाटन ही फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता आहे. आपल्याला फक्त आज या कार्यक्रमाचा एक देखणा दिखावा आणि याच्यासाठी धावपट्टीचं उद्घाटन आहे. तेव्हा पंच मात्र या मान्यवरांना घेऊन जातील. पंचांना तिघांनी थांबायचं आहे. हे पंच आहेत नवी मुंबई मधील नामवंत फाईट ऑफिशियल. नाव आहे प्रशांत माली, संदीप पाटील आणि राजेंद्र गरत. आपण मान्यवरांच्या सोबतच थांबा आणि त्याच्यानंतर अगदी मान्यवरांना धावपट्टीकडे घेऊन जायचं आहे. श्री गणेशाला श्रीफल वाहिलं जातोय. हिंदू संस्कृतीच्या आराध्य दैवता मोरया मी बालताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल. एखाद्या कार्याचा प्रारंभ हा बाप्पाच्या पूजनानं असावा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोपंथ आनंद या राजवा. तदनंतर अखंड महाराष्ट्राच्या त्यांना पुष्पमालिका चढवायची आहे. राजांना गणपती बाप्पाला पुष्पहार परिधान केलं जाईल. पहिला दिवा खारवी समाजाच्या एकात्मतेचा, दुसरा क्रिकेटच्या खेळातील आनंदाचा दुसरा दिवा प्रज्वलित करतील सन्माननीय मान्यवर. तिसरा दिवा महिला सक्षमीकरणाची कास घेतली आणि महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी केल्यानंतर डॉक्टर आनंदी गोपाल झाल्या. आऊसाहेबांची लेख आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची लेख. तिसरा फॉर्मॅलिटी हवा खूप आहे कारण अगदी आपण समुद्र किनाऱ्यावरती. हा फॉर्मॅलिटी फक्त तुम्ही अगदी दिव्याला टच करा. ते दुसरा दिवा लख प्रकाश प्रामाणिकतेचा, आनंदाचा, संस्कृतीचा, संस्कारांचा. आणि तदनंतर श्रीदेव वेळणेश्वरचे यशस्वी सरपंच. खर तर अशक्याला शक्य केलं आणि सरपंच पदावरती विराजमान झाले. डिड इट इम्पॉसिबल टू पॉसिबल असे सन्माननीय चैतन्य घोपावकर यांच्या पवित्र शुभास्ते आपल्या गावाच्या पायाभूत आणि भौतिक विकासाचा दिवा प्रज्वलित करतील. गावकऱ्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. हा मान असतोय खरं तर म्हणजे अगदी रत्नागिरीच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला जाईल या प्रीमियर लीगनं. तो दिवा या ठिकाणी लख प्रकाश टाकला जाईल. पाचवा दिवा तुमच्या सहानुभूतीचा, सहनशीलतेचा,
या पंचज्योतीचा लख प्रकाश या ठिकाणी पडला जाईल. तर पुण्यश्लोक अहिल्याताई होळकर, खरं तर डॉक्टर साहेबांना विनंती असेल, कोरोना काळात महाराष्ट्राच्या देवघरातील देव पांढऱ्या कोटात दिसला, त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एक फार मोठं काम होतं तुमचं, आणि म्हणूनच या कोरोना योद्ध्याची पवित्र शुभ असते. तदनंतर श्री गणेशाला पुष्पहार घालायचं आहे, परिधान करायचं आहे. गणपती बाप्पांची अगदी चंदेरी मूर्तीत असणारा बाप्पा सुखाचा आणि अगदी आनंदात सुख दुःखामध्ये ज्या ईश्वराचं पूजन अग्रगण्य केलं जातोय. माझ्या रत्नागिरी खारवी समाज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मुकेशजी असगोलकर, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते. उपाध्यक्ष परेशजी बावकर, आपल्याला विनंती असेल. तदनंतर या सर्व महिला म्हणजे आऊसाहेबांच्या लेखी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेखी, लता दिदींच्या, महिला सक्षमीकरणासाठी ज्यांचा ध्यास आहे अशा सर्व महिला. चला श्री गणेशाला पुष्पमालिका चढवायची आहे आणि तो मान दिला जाईल आपल्या गावातील सरपंच चैतन्य सरांना विनंती असेल, गणेशाला वंदन करायचं आहे. हा हिंदू संस्कृतीचा आराध्य दैवत आहे. तुम्हाला दिसत नसेल कदाचित, परंतु घर बसल्या तुम्ही आता फोन करा तुमच्या घरातल्याही व्यक्तींना. अगदी tenniscricket.in च्या माध्यमाने सर्व थरात श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करताय. भाद्रपदात शुद्ध चतुर्थीला ज्या बाप्पाचं आगमन तुमच्या घरी होतोय, कुणाच्या घरी 1.5 दिवस, कुणाच्या घरी 5 दिवस, तर कुणाच्या घरी अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तदनंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आज महाराष्ट्राच्या लाखो मंदिरांमध्ये तुम्हाला हे देव पाहायला मिळतायत ना, हे कर्तृत्व त्या माझ्या राजाचं आहे. कारण काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. त्या राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा दिला जाईल. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्या राजा शिवछत्रपतींना पुष्पमालिका चढवली जाईल. 6 जून 1674 रायगडच्या राज दरबारात 6000 मावल्यांना एक मानाचा मुद्रा दिला आणि त्यावेळेला दिलेली ललकार रायगडावरून रत्नागिरीत येईल. पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा श्री 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 शिवछत्रपती महाराज की जय भवानी. पराक्रमाची पराकाष्ठा करून निर्धड्या छातीवरती, काळ्या पोलादी बनगटांवरती सुलतानशाहीचे घाव ज्या मावळ्यांनी छेडले, त्या ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांना मानाचा मुद्रा खारवी समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. तदनंतर 125वी जयंती सबंध जगामध्ये साजरी केली. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन केलं जातोय. त्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात. खरं तर भारतीय घटनेचे शिल्पकार, माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद ज्यांच्या विचारातून दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूळ मंत्र ज्यांनी या जगाला दिला, असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन केलं जातं. श्रीफल वाढवायचं आहे फक्त एक, कारण आजचा हा कार्यक्रम अगदी आपल्याला. तदनंतर क्वालिफाईड ऑफिशियल पंच या मान्यवरांना घेऊन आपण तात्काळ सीमारेषेकडे जायचं आहे. KPL 2023. खर तर या सर्वांना उन्हामध्ये एक दिवस समाजासाठी राहावं, समाजासाठी कसं जगावं सांगू का? अगदी असं सांगितलं जातोय की जगायचं तर जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे, समाजासाठी जगताना थोडंसंही आपलं रक्त आटलं पाहिजे, आणि खरंच हे आयुष्य जगलो हे मारताना सुखानं वाटलं पाहिजे. तेव्हा समाजासाठी काहीतरी केलं, हा अप्रूप आनंद तुम्हाला उन्हात उभं राहून मिळेल. आणि अगदी त्या सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. श्रीफल वाढवला जातोय. मान्यवरांना विनंती असेल, ऑफिशियल पंच अगदी तुम्हाला घेऊन जातील, पंचांना अगदी मैदानाकडे घेऊन जायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपण धावपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं. आयोजकांनी जाऊ नका, निवडक आयोजक जाऊ द्या, बाकीच्यांनी इकडे थांबा लाईनअप करूनच. चला मान्यवर सर्व महिला, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, चला सर्वांना विनंती असेल आपण धावपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं.
जो सामना खेळला जाईल नाव आहे स्वयंभू स्फूर्ती कला विपक्ष जल फायटर. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल त्याच ठिकाणी होईल. धावपट्टी जरी अगदी कॉन्क्रीटची असेल, फास्ट असेल, आउटफील्ड फास्ट आहे म्हणजे मॅक्झिमम स्कोर या मैदानावरती उभं राहू शकेल. आदरणीय सन्माननीय अनेक मान्यवर, सरपंच गुहागर तालुका, सरपंच अध्यक्ष चैतन्यजी धोपावकर, तदनंतर खारवी समाजाचे पाटील भिकाजी पाटील, खारवी समाजाचे कारभारी संतोषजी तांडेल, खारवी समाजाचे होडेकर नंदकुमार मोरे, खारवी समाज बेळणेश्वर अध्यक्ष ज्ञानेश्वर नाटेकर. खरं तर नंदू नाटेकरांची आठवण झाली आज रत्नागिरीत आल्यानंतर. खारवी समाज बेळणेश्वर उपाध्यक्ष मिलिंदजी मोरे, मच्छीमार संस्था बेळणेश्वर सोमा तांडेल, खारवी समाज विकास समिती अध्यक्ष दामोदर अण्णा लोकरे, खारवी समाज पतसंस्था संस्थापक आणि आरोग्य कर्मचारी श्री वासुदेव वाघे. त्याचबरोबर या पाहुण्यांमधून अनेक मान्यवर आहेत ज्यांच्या पवित्र शुभासते गुहागर तालुका खारवी समाज गट नंबर 3 अध्यक्ष प्रभाकर शिरगावकर, गुहागर खारवी समाज समिती अध्यक्ष महेशजी नाटेकर, गुहागर खारवी समाज महिला समिती अध्यक्ष श्रीमती प्रेरणाताई शिरगावकर, गुहागर तालुका खारवी समाज समिती सचिव नाटेकर गुरुजी, खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मुकेशजी असगोळकर, खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष परेशजी बावकर, खारवी समाज क्रिकेट असोसिएशन आरटीएन जिल्हा सचिव आशीर्वाद पावसकर. कैक मान्यवर आहेत, नैनाताई ठाकूर आहेत, नवनीतजी ठाकूर आहेत. या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते हळदी कुंकवाचा आणि अक्षतांचा औक्षण या धावपट्टीला होतोय. या धावपट्टीवरती 20 संघांमधून 15 खेळाडू म्हणजे जवळजवळ 300हून अधिक खेळाडू ज्या धावपट्टीवरती खेळतील त्या धावपट्टीनं त्यांना अगदी उजवा कौल द्यावा, अगदी खेळण्यासाठी एक चांगलीशी प्रेरणा आणि ऊर्जा द्यावी, याच्यासाठी त्या धावपट्टीचा उद्घाटन सोहळा. पहा ना, अगदी तुम्ही मोठे आहात परंतु छोटे सुद्धा आज वयाची 6-7 वर्ष हे छोटे चिमुकले आज जवळजवळ 10-9 वाजल्यापासून माझ्या खारवी समाजाची ओळख सांगताना आपल्या वेशभूषेमध्ये, प्रॉपर वेशभूषेमध्ये खरं तर त्या समाजाची ओळखच आहे. समोर डाव्या बाजूला जर आपण पाहू शकाल तर डीजे बॉक्स आहे, उजव्या बाजूला पाहू शकाल तर प्रचंड मोठी आरास आहे ट्रॉफ्यांची, चषकांची. या वेळेला सन्माननीय मान्यवर, तदनंतर tenniscricket.in च्या माध्यमाने एक क्षणचित्र टिपली जात आहेत. ओळख समाजाची असेल परंतु खेळ हा प्रामाणिकतेचा आहे. खेळात कोणत्याही प्रकारच्या, कारण मित्रांनो आयुष्य ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जो सहनशीलतेनं खेळला तोच खऱ्या अर्थानं जिंकला. विकेटवरील फीत कापली की लगेचच आपण राज्यगीतानं या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय, तेव्हा नाणेफेकीचा कौल होईल. मान्यवरांकडून अगदी आयोजक आहेत तिकडे किंवा क्वालिफाईड ऑफिशियल पंच, आपण पंचांना इशारा द्यायचा आहे. फीत कापल्यानंतर लगेचच तात्काळ मान्यवरांना राष्ट्रगीतासाठी त्याच ठिकाणी उभं करायचं आहे. फीत कापली जातोय. चला, सर्वांना विनंती आहे, आजूबाजूला ज्यांना माझा आवाज येतोय त्यांनी सर्वांनी राज्यगीतासाठी उभं राहायचं आहे. 19 फेब्रुवारी 2023 ला ज्या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला, हाऊस मध्ये, असेंब्ली मध्ये या राज्यगीताला राष्ट्रगीताप्रमाणेच आपण अगदी मान सन्मान द्यावा. आणि म्हणूनच रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकात्मतेची भावना माझ्या खारवी समाजाची आहे. डगआउट मध्ये असणाऱ्याही सर्वांना विनंती आहे, आपण राज्यगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ज्या हुतात्म्यांनी दिली, 14 फेब्रुवारीला पुलवामा मध्ये 42 जवानांनी या माझ्या राष्ट्र सेवेसाठी प्राणाची आहुती दिली. 26/11 अँटी टेररिस्ट स्क्वॉड चीफ हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय सालसकर, मुंबईचे तत्कालीन ऍडिशनल कमिशनर अशोक कामटे, त्याचबरोबर मेजर इंडियन आर्मी संदीप उन्नीकृष्णन,
आणि ज्याच्या हातात साथी लाठी आणि काठी नसताना सुद्धा कसाब सारख्या नराधामावरती गरुडासारखी झेप घेतली, वाघासारखी झेप घेतली, त्या तुकाराम ओंबले या सर्वांना माझ्या खारवी समाजाच्या वतीनं या राज्यगीतातून कोटी कोटी प्रणाम. एक साथ सावधान, एक साथ राज्यगीत सुरू. ताकि तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, मेरी झांसी नहीं दूंगी, इन्कलाब जिंदाबाद असे कैक नारे जेव्हा थोरांनी लावले त्या वीरपुत्रांना माझ्या खारवी समाजाच्या वतीनं या राष्ट्रगीतातून कोटी कोटी मानाचा मुद्रा. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल होईल त्या ठिकाणी. जलफायटर विपक्ष स्वयंभू स्फूर्ती कला या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेन संयोजकांना. झाला का नाणेफेकीचा कौल? कुणाच्या बाजूने गेलाय अगदी आपल्याला इशारा दिला जाईल. टॉस, नाणेफेकीचा कौल, क्वालिफाईड ऑफिशियल पंच. संयोजकांनी थांबायचं आहे. तुम्ही जलफायटर स्वयंभू स्फूर्ती कला तुम्हाला तिथे हस्तांदोलन दिलं जाईल. मी आयोजकांना विनंती करेन पाहुण्यांना अगदी हस्तांदोलन आणि टीमची ओळख करून द्यायची आहे. जलफायटर कुठली टीम आहे, कर्णधार कोण आहे, चला लाईन अप करून सर्व पाहुण्यांनी त्यांना हस्तांदोलन करा, शुभेच्छा द्या. येत्या खारवी प्रीमियर लीग 2023 साठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. माझ्या या कार्यक्रमाच्या अगदी सन्माननीय अनेक महिला आहेत, मग प्रेरणाताई असतील, नयनाताई असतील, या सर्वांकडून अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. वेळणेश्वर सरपंच श्रीमान चैतन्य दोपावकर या पहिल्या शुभेच्छा आहेत स्वयंभू स्फूर्ती कला. त्याच्यानंतर दुसरी टीम आहे, नाव आहे जलफायटर. टॉस तिकडेच घ्यायचा आहे, टॉस घ्या तिथे. येस, रुमाल. आमच्याकडे अगदी मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये ज्याला सुरका म्हटलं जातोय, त्या सुरक्यात प्रॉपर किट मध्ये असणाऱ्या आणि अगदी नऊवारी प्रॉपर किट मध्ये असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राला साजेशा मग नाकातील नथ. खर तर या कार्यक्रमाची शोभा या सर्व गुणवंत आणि कीर्तिवंत कलाकारांना वाढवली, त्याबद्दल त्यांचंही गोड कौतुक आहे. मैदान मोकळा करायचं आहे, चेंडू आणि बॅटचं समीकरण आणतील.
चैतन्य दोपावकर, विका भिकाजी पाटील, संतोषजी तांडेल, नंदकुमार मोरे, ज्ञानेश्वर नाटेकर, मिलिंदजी मोरे, सोमा तांडेल, दामोदर अण्णा लोकरे, वासुदेव वाघे, तदनंतर प्रभाकर शिरगावकर, महेश नाटेकर, प्रेरणाताई शिरगावकर, नाटेकर गुरुजी, मुकेशजी असगोळकर, परेजी बावकर, आशीर्वाद पावसकर, नयनाताई ठाकूर, नवनीत ठाकूर आणि पोसकर गुरुजी या सर्वांच्या वतीनं अगदी नाणेफेकीचा कौल दिल्यानंतर